पिकायला सुरुवात झाली. हे चीक असतं तो टाकायचा म्हणजे ग्लो टाईप असतं. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्च स्वागत करत आहे. तर मित्रांनो आता वाजलेत 4. तर आपण चालले कलमात फाटे आणायला. फटाफट फेर उघड्या. अशा प्रकारे कलमात आलोय. फाटी न्यायचे आहेत आज. अर्धी इथली न्यायची आहेत, अर्धी इथली आणि अर्धी वरती न्यायची आहेत. ती नंतर दाखवतो. तर बघू शकता तर मित्रांनो आता आलो कलमात. तर बघा आपल्या झाडांवर एकच नंबर असे आंबे लागले. बघू शकता. ते बघा इकडे वरती पण. तर मित्रांनो दुपारची एक फेरी मारायला लागते. नाहीतर माकडं बिकडं आली तर खाऊन टाकतात आणि बाकीचे आंबे असेच पडतात. ते आपल्या काही कामाचे नसतात, म्हणून पाडाय नको म्हणून एक फेरी मारायला लागते. तर मित्रांनो हे बघू शकता गावठी आंब्याच्या कैरी. आणि ज्या गेलेले आंबे काढलेले ज्या झाडावर ना, तो बघू शकता त्या झाडावर आता जास्त आंबे नाही राहिले. असतील पण थोडे फारच असतील, कारण का ते कवले एकदम छोटे छोटे असतील त्याच्यामुळे. तर ह्या झाडावर असतील थोडेफार. मध्ये मध्ये असले तरी काही खालच्या साईडला आहेत. ह्या साईडला आहेत ते पण अजून कवले आहेत. बघू शकता त्या साईडला आहेत ते कवले आहेत अजून. तर आपल्या न्यायच्यात फाटी. तर फटाफट फाटी नेऊया, कारण की इकडनं वरनं न्यायचे आहेत आणि तिकडे खालचं घर आहे त्याच्यात जाऊन, तर तिकडे खालती घर आहे त्याच्यात जाऊन टाकायचे आहेत, कारण का फाटी न्यायला लागतील. तर बघितलं तर आपल्याकडे जास्त करून कलवीच आंबे आहेत. म्हणजे कलवी पण ह्यावेळी जास्त नाही आलेत. तसे काय हा समोरचा एक हा एक नाही आला आहे. त्यानंतर तिकडे कोपऱ्यात आहे वरच्या साईडला हा समोर दिसतो तो एक नाही आला आहे. आणि हा एक आहे तो गावठी आहे. त्याच्यावर तुम्हाला बघितला अशी तर त्याच्यावर पण छोटे छोटे आंबे आलेत. कैऱ्या गावठी आंबा असतं. गावठी आंबा काय एवढा मोठा येत नाही, कारण का छोटी साईज असते त्याची म्हणून. आणि हे आपले छोटे आंबे हे कमीत कमीत 1-1.5 वर्ष झालं असेल त्यांना लावून. कारण का आता बघू शकता ते एकच नंबर असा त्यांनी हिरवेगार झालेत, म्हणजे जमिनीखाली जीव धरलाय त्यांनी. बघू शकतात. तर ह्या झाडावरचे पण बहुतेक आपण आंबे काढलेत, कारण का त्या दिवशी तयार झालेले ते होते आणि मध्ये मध्ये पिकायला पण लागलेले, म्हणून त्या झाडावरचे आंबे आपण काढले लगेच. आता कदाचित मध्ये मध्ये कच्चे असले तर, कच्चे म्हणजे तयार न झालेले, त्याच्यामुळे ह्याच्यावर पण होते. ह्याच्यावर मोजून एकच दिसतोय, तो पण दाखवतो तुम्हाला. नाही मित्रांनो 3 आहेत, कारण काही ह्या साईडला होती त्या साईडने एकच दिसतं, बघू शकता. आणि या काजूवरच्या सुक्या बिया आहेत. तो काजू एक लागलाय समोर बघू शकता. हवा इकडे बघितलात तर. कारण का मित्रांनो आता वल्या बिया संपल्यात. आता पातेऱ्यातनं सुक्या बिया पडलेल्या असतात, बाकी काय नाही. आता काजू असतात त्यांच्या बिया सुक्या भाजायच्या आणि खायच्या. आणि समोर बघितला तर करवंद झाले, तर आपण खाऊन बघूया.
हे चीक असतं तो टाकायचा म्हणजे ग्लो टाईप असतं. एकच नंबर असे बघू शकता सगळीकडे आलेत. 2-3 खाव्या बडावट. तर मित्रांनो गोड आहेत, आंबट पण आहे, एवढ्या ठीकठाक आहेत. पूर्ण भरलाय बघू शकता. तर मित्रांनो असा काहीतरी आपला आजचा ब्लॉग आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर बाय.